वैद्यकीय क्षेत्रात क्रांतिकारी यश संपादन करत सह्याद्री हॉस्पिटल्सने फ्रोझन एलिफंट ट्रंक ही गुंतागुंतीची सर्जिकल प्रक्रिया यशस्वीपणे केली आहे. ही अनोखी आणि दुर्मिळ प्रक्रिया हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच करण्यात आली. 55 वर्ष वयाच्या महिलेवर करण्यात आलेल्या या प्रक्रियेमध्ये क्रोनिक एओर्टिक डिसेक्शन ठीक करण्यात आले, जे गेल्या बराच काळ दुर्लक्षित केले गेले होते. या रुग्ण महिलेला सुरुवातीला काहीच लक्षणे जाणवत नव्हती. सखोल तपासणी केल्यानंतर काही लक्षणे आढळून आली. क्रोनिक एओर्टिक डिसेक्शन झाल्याचे समजले. त्यामुळे एओर्टा म्हणजेच महाधमनी मोठ्या प्रमाणात पसरली होती. सामान्यतः ती 25 ते 30 मिलीमीटर असते. या केसमध्ये ती दुप्पट म्हणजे 60 मिलीमीटर इतकी झाली होती. गांभीर्य आणि तीव्रता लक्षात घेऊन डॉक्टर स्वप्नील कर्णे यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय पथकाने विस्तारलेली एओर्टा बदलण्यासाठी फ्रोझन एलिफंट ट्रंक प्रक्रिया करण्याचे ठरवले. फ्रोझन एलिफंट ट्रंक प्रक्रियेमध्ये विस्तार पावत असलेली संपूर्ण एओर्टा बदलली जाते. यामध्ये मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांचा देखील समावेश असतो. या केसमध्ये रुग्ण महिलेची संपूर्ण रक्ताभिसरण संस्था तात्पुरती जवळपास 20 मिनिटं थांबवण्यात आली होती. मी डॉक्टर स्वप्नील कर्णे, पुण्यामध्ये सिनियर हार्ट सर्जन आहे. डॉक्टर शंतनू शास्त्री भूलतज्ञ, डॉक्टर राव आमचे सह्याद्रीचे हेड, आणि हे माझे पेशंट्स आहेत. अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया या पेशंट्समध्ये करण्यात आली होती, ज्यामध्ये हृदयापासून सगळ्या शरीराला रक्तपुरवठा करणारी जी मुख्य रक्तवाहिनी आहे त्याच्यामध्ये दोष होता. ही रक्तवाहिनी मोठी होऊन फाटली होती आणि निदान झाल्यापासून काही तासामध्ये हे मोठ्या प्रकारचं ऑपरेशन करणं गरजेचं होतं. या ऑपरेशनमध्ये हृदयापासून निघणाऱ्या रक्तवाहिन्या, नंतर जो असेंडिंग एओर्टा असतो मुख्य धमनी, आणि त्याबरोबरच मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या आणि इतर शरीराला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या ह्या सगळ्या बदलायला लागतात. अतिशय मोठ्या प्रकारची अशी आणि रेअर, गुंतागुंतीची आणि दुर्मिळ अशी ही शस्त्रक्रिया आपण यशस्वीपणे सह्याद्री हॉस्पिटलमध्ये 2 पेशंटमध्ये पार पाडलेली आहे. आणि सर्जरी झाल्यानंतर, जरी सर्जरीची रिस्क खूप होती, म्हणजे ऑपरेशन करताना त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो, इथपर्यंत ती रिस्क होती, जी नातेवाईकांनी ॲक्सेप्ट केली आणि सपोर्ट केला. त्यामुळे हे दोन्ही पेशंट्स त्यातून एक 8 ते 10 तासाच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेमधनं बाहेर पडलेले आहेत आणि स्वतःचं अतिशय नॉर्मल आणि आनंदी आयुष्य जगत आहेत. लगेच ऑपरेशन नाही केलं, लगेच म्हणजे किती लगेच असतं की निदान झाल्यापासून पुढच्या 6 ते 8 तासामध्ये या सर्जरी करायला लागतात. कारण एकदा मुख्य रक्तवाहिनी फाटायला सुरुवात झाली की तिच्यात जर रक्तस्राव झाला तर पेशंटच्या जीवाला धोका होऊ शकतो, किंवा फाटत फाटत समजा ती मेंदूच्या रक्तवाहिनीकडे गेली, किडनीच्या रक्तवाहिनीमध्ये गेली, तर त्याच्यामध्ये आजार होऊ शकतो. म्हणून अगदी कमी विंडो पिरियडमध्ये या सर्जरीज आपल्याला करायला लागतात, इमर्जन्सीमध्ये करायला लागतात. आणि ह्याच्यात नातेवाईकांचं सुद्धा आपल्याला कौतुक करायला लागेल, कारण एकतर हे ॲक्सेप्ट करायला फार अवघड असतं की आत्तापर्यंत आमचा पेशंट एकदम चांगला आहे, आता सडनली छातीत दुखायला लागलं आणि डॉक्टर केलं त्यांनी असं सांगितलं की आता यांचं काय खरं नाही, हे वाचतील का नाही त्याची गॅरंटी आम्ही देऊ शकत नाही. तर दिस इज अ व्हेरी ट्रॉमॅटिक सिच्युएशन. सो फर्स्ट थिंग इज दे हॅव टू ॲक्सेप्ट इट की असं काहीतरी आपल्या पेशंटला झालेलं आहे. आणि दुसरं, मग डॉक्टरवर विश्वास ठेवल्यावरतीच हे सगळं प्रोसेस पुढे होते. कारण जेव्हा आम्ही अगदी स्पष्ट शब्दात सांगायला असाल तर डेथ ऑन टेबल, की ऑपरेशन करताना जीवाला धोका होऊ शकतो, वाचण्याची शक्यता 10-20% आहे, 80% वेळा पेशंटच्या जीवाला धोका होणार आहे, हे त्यांनी ॲक्सेप्ट करणं, हॉस्पिटलवर आणि डॉक्टरांवर तो विश्वास ठेवणं, आणि मग आम्ही सर्जरीला पुढे जाणं. तर ह्याच्यात खरंच आम्हाला तो हुरूप केव्हा येतो की नातेवाईक जेव्हा म्हणतात की ठीक आहे, करा तुम्ही, जे काय आहे ते ॲक्सेप्ट करायला आम्ही तयार आहे. अशा प्रकारच्या ह्या दोन्ही कॉम्प्लेक्स सर्जरी होत्या, ज्याच्यामध्ये मुख्य रक्तवाहिनी फाटलेली होती, आपण मुख्य रक्तवाहिनी बदलली. नंतर मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या होत्या त्या सुद्धा बदलल्या. नंतर ज्या आपल्या फिमेल पेशंट आहेत त्यांच्यामध्ये आपण जो थोरॅसिक एओर्टा आपण म्हणतो तो सुद्धा बदलला. तर बऱ्यापैकी कॉम्प्लेक्स सर्जरीज आहेत. अशा प्रकारच्या सर्जरीज फार कमी होतात आणि ॲज आय सेड की सक्सेस रेट पण फार कमी असतो या सर्जरीमध्ये. अख्ख्या भारतामध्ये जी एलिफंट ट्रंक नावाची सर्जरी आपण केलेली आहे ती अगदी काही 100त म्हटलं तरी सांगता येईल आपल्याला की आत्तापर्यंत तेवढ्या सर्जरी इथे भारतामध्ये झालेल्या आहेत. त्यापैकी एक यशस्वी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आपण केलेली आहे. आमची जी टीम आहे, ॲनास्थेटिस्ट आहेत डॉक्टर शंतनू, परफ्युजनिस्ट डॉक्टर धुमाळ आहेत,
आणि बाकी सगळ्या नर्सिंग स्टाफ आणि ॲडमिनिस्ट्रेशनचं पण आम्हाला भरपूर सहाय्य ह्याच्यात लाभलेलं आहे, जेणेकरून वी कुड मेक दिस सर्जरी सक्सेसफुल. आणि यू कॅन सी की एक महिनाभरापूर्वी या सर्जरी झालेल्या आहेत आणि पेशंट्स आर ॲब्सोल्युटली फाईन वॉकिंग अँड गोइंग बॅक टू देअर नॉर्मल लाईफ्स. डेफिनेटली दिस इज अन अचीवमेंट. हे पेशंट आता तुमच्या समोर बरोबरीने बसले, तुम्हाला वाटणार नाही की ते पेशंट आहेत, इतके ते आता फिट अँड फाईन झालेत. आपल्या सगळ्यांना साधारण माहित असते की हृदयाच्या सर्जरी म्हणजे बायपास सर्जरी किंवा वॉल रिप्लेसमेंट सर्जरी. त्याच्या व्यतिरिक्त ही कुठला वेगळा प्रकार आहे, तर हा तेवढाच रेअर गोष्ट आहे की जे हार्ट मधून जी मोठी रक्तवाहिनी निघते, ज्याला अओर्टा म्हणतात, तो डिसेक्ट होणं, फाटणं किंवा मोठा होणं, एनलार्ज होणं. यामध्ये महत्वाची गोष्ट सर्जनचं स्किल सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, कारण खूप कॉम्प्लेक्स एरिया आहे सगळा. तिथून अनेक रक्तवाहिन्या पटापट बाहेर पडत असतात, ज्याच्यातून हाताला जाणारे असतात, मेंदूकडे सप्लाय करणारे असतात, पूर्ण शरीराला खालच्या भागाला सप्लाय करणारे असतात. त्यामुळे ती जागा इतकी मोक्याची आहे. आपण जसं म्हणतो की एखादा मोठा चौक येतो जिथे भरपूर रस्ते एकत्र येतात किंवा बरेच रस्ते निघतात, तशी ती जागा आहे. जसं इकडे याच्यात दाखवलेलं आहे चित्रात त्याप्रमाणे. तर सर्जन्सचं स्किल सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की मेटिक्युलसली एक एक रक्तवाहिनी सेपरेट करून तिला दुसरी रक्तवाहिनी जोडली गेली पाहिजे. त्याच्यामध्ये रक्तस्राव होता कामा नये, कारण एकदा त्याच्यात पुन्हा रक्तस्राव सुरू झाला की तो कंट्रोल करणं अवघड असतं. आणि त्याच वेळेला मेंदूला रक्त पुरवठा. तर या केसमध्ये आपल्याला ऑलमोस्ट, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की हार्ट लंग मशीन किंवा बायपास मशीन वरती आपण पेशंटला नेतो, पूर्ण रक्त तिकडे ट्रान्सफर केलं जातं. तर या केसमध्ये साधारण 15 ते 20 मिनिटासाठी पूर्ण खालच्या बाजूचा रक्तप्रवाह थांबवावा लागला होता. त्याला टोटल सर्क्युलेटरी अरेस्ट असं म्हणतात, की पूर्ण शरीरामध्ये अशी कंडिशन आहे की कुठूनच कुठे रक्ताचा प्रवाह नाहीये. हे इमॅजिन करायला खूप अवघड गोष्ट आहे. सध्या आपण सगळे प्रत्येक अवयवाला रक्त पुरवठ्याची गरज असते, तर ते महत्वाचं काम हार्ट लंग मशीन जे परफ्युजन असतात त्यांच्याकडून केलं जातं. आणि त्यावेळेला मेंदू हा इतक्या वेळासाठी टॉलरेट नाही करू शकत रक्त पुरवठा न होणं. तर त्याच्यासाठी सेरेब्रल प्रोटेक्शन एक इम्पॉर्टंट गोष्ट असते, ज्याच्यामध्ये सरांनी तिकडचा सुद्धा प्रवाह नीट ठेवण्यासाठी तिकडच्या बाजूला कॅन्युला म्हणजे एखादी नळी टाकून त्याच्यातून रक्तप्रवाह चालू ठेवणे, या गोष्टी केल्या.